एक छोटंसं घर आणि ह्या घरामध्ये 3 सदस्य असून हे सर्व सदस्य स्वामी सेवेकरी आहे. अनुभव मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 3 मिनिटाच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करतो. हे आमच्या घरातले स्वामी. आम्ही अशा पद्धतीने स्वामीची फोटो आणि देवघर ठेवलेला आहे. स्वामी महाराजाबद्दल बोलायलाही शब्द नाही, कारण महाराजाची चमत्कार ही प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक संकटात स्वामी प्रत्येक सेवकाच्या पाठीशी उभे राहतात. आणि मी तुम्हाला जो अनुभव आलेला आहे महाराजाचं देवघर इथे तुम्ही सगळं बघितलेलंच आहे. आणि माझ्या आईला जो अनुभव आला ती माझी आई तुम्हाला 2 शब्दात आणि 2 मिनिटाच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. समर्थ ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की जर तुम्ही स्वामी सेवेकरी असाल आणि तुम्ही स्वामीच्या चरणी जरी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही नारळ ठेवला असेल किंवा जेव्हाही तुमचा प्रश्न असेल तो स्वामी पुढे मांडला असेल तर विश्वास ठेवा स्वामीवर. तुमचं स्वामी कधीच वाईट करणार नाही. एक दिवस असा येईल की त्या दिवशी तुमचं सगळं स्वप्न पूर्ण होईल. आणि मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो. मी 2017ला संभाजीनगर इथे अभ्यास करत होतो. तर मी सुद्धा महाराजाच्या चरणी नारळ ठेवलं होतं की स्वामी मला गव्हर्नमेंट जॉब लागला पाहिजे. स्वामींनी मला गव्हर्नमेंट जॉब दिला, तोही चांगल्या ठिकाणी दिला, चांगल्या पदावर दिला. सगळ्या गोष्टी स्वामी सगळ्यांचे पूर्ण करतात. फक्त एक विश्वास महाराजाबद्दल असायला पाहिजे. किंतु आणि परंतु आपल्या मनात कधी यायला नको. आणि स्वामीची सेवा करा आणि आयुष्यभर स्वामीची सेवेकरी बनून राहा. आयुष्यात तुम्हाला कधीही कमी पडणार नाही. फक्त करा स्वामी सेवा आणि स्वामीचा मेवा हा घेत राहा. कारण स्वामी खूप आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे सगळे पद्धतीने प्रश्न सोडवतात. फक्त विश्वास स्वामीवर असला पाहिजे. कसाही प्रसंग आला तरी स्वामीवरचा विश्वास हा आपला कमी नाही झाला पाहिजे. आयुष्यात शेवटच्या क्षणाला सुद्धा स्वामी कधी काय चमत्कार करेल हे आपण सांगू शकत नाही. कारण स्वामी हे प्रत्यक्ष अंतर्ज्ञानी आहे. त्यांना आपल्याला फक्त भविष्यात वर्तमान काळातलं कळतं. स्वामींना भूतकाळातलं, वर्तमान काळातलं आणि भविष्य काळातलं या तिन्ही काळाचं स्वामींना पूर्ण कळतं. त्याच्यामुळे स्वामीच्या सेवेवर कधीही शंका आणि किंतु आणि परंतु घेऊ नका. फक्त स्वामी सेवा करा आणि स्वामीचा मेवा घेत राहा. श्री स्वामी समर्थ.